स्वरूपम विठाला 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 रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 12 आणि श्लोक आपला चालू आहे 14. या श्लोकातील काही ओव्या आपण काल घेतल्या. आता या काही राहिलेल्या ओव्या आहेत या श्लोकामधील, त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. माऊलींनी या 14व्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये त्या योग्याचं वर्णन केलेलं आहे, त्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. तो भक्तिमान पुरुष कशा प्रकारचा असतो की संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यार्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिया. तोच भक्त मला खरा प्रिय आहे अर्जुना, की ज्याने मन बुद्धी मला अर्पण केलेली आहे आणि ज्याचा निश्चय दृढ झालेला आहे, माझ्याविषयीचा निश्चय दृढ झालेला आहे. त्याचप्रमाणे जो संतुष्ट आहे, सतत, अल्पसंतुष्ट नाही. तर या श्लोकावरच्या ओव्या आपण काही काल घेतल्यात. या श्लोकावरचे 55वी ओवी जी आहे ही ओवी, आतो बाहेरी योगू निर्वाळलेयाही सांगू तरी माझा अनुरागू प्रेम जया. माऊली काय म्हणतायत की हा जो योगी आहे, आंतर्यामी तो ध्यान योगी असतो. त्याचं ध्यान सतत हृदयामध्ये चालू असतं. ऐसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. जो परमात्मा आहे तो आपल्या अंतरंगामध्ये, हृदयामध्ये आहे आणि त्या परमात्म्याचं ध्यान हे सतत चालू असतं. त्याचप्रमाणे निर्वाळलेली सांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. आतू बाहेरी योग, आणि हा जो योग आहे हा त्याचा आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी सारखा चालू असतो. आतून ध्यानयोग चालू असतो आणि बाहेरून अष्टांग योग जो आहे, त्या अष्टांग योगाने शरीर हे लवचिक करायचं आणि शरीर माध्यम जे आहे ते अध्यात्माचं माध्यम आहे, धर्मसाधनेचं माध्यम आहे. म्हणून शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. धर्माचं खरं साधन जर असेल तर शरीर आहे. आपण शरीर हे पैसे मिळवण्याचं साधन आहे, संपत्ती मिळवण्याचं साधन आहे,
संसार करण्याचं साधन आहे, अनेक गोष्टीचं साधन हे शरीर आहे असं आपण मानतो. पण भगवंताने जे शरीर आपल्याला दिलेलं आहे खरं, तर हे माध्यम कशाचं आहे? तर धर्म साधनेचा आहे. हा जो धर्म आहे, हा धर्म सतत टिकून राहिला पाहिजे भगवंताचा. आणि या धर्माचं कार्य करण्यासाठी हे शरीर आपल्याला दिलेलं आहे. धर्मसाधनेचं साधन आहे ते खरं शरीर. म्हणून आतो बाहेरू योगू, निर्वाळले ही चांगू, तरी माझा अनरागू, स्वप्रेम जया. म्हणून सतत अंतरंगामध्ये माझं ध्यान करणारा आणि बाहेरून अष्टांग योग साधन करणारा आणि माझी प्रीती जो काय करतो, तर ते प्रेमाने करतो सर्व काही गोष्टी. त्याच्या ठिकाणी प्रेम आहे, भक्ती आहे, भाव आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नाही. हो, भक्ती करायची असेल तर भाव असावा लागतो. आणि मुक्ती जर मिळवायची असेल तर भक्ती करावी लागते. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, आणि बळे विण शक्ती. शक्ती प्रदर्शन करायचं असेल तर ताकद लागते अंगामध्ये, त्याशिवाय ते होऊ शकत नाही. माऊली म्हणतायत तसं भगवंताच्या वरती प्रेम जे आहे, हे प्रेम प्रीतीशिवाय होऊ शकत नाही. भगवंत आपला प्रिय व्हायचा असेल तर त्याला प्रीती असावी लागते. म्हणून या सर्व काही गोष्टी भगवंत म्हणतात की या सर्व गोष्टी प्रेमाच्या आहेत, प्रीतीच्या आहेत. अर्जुना, तो भक्तो तोची योगी तोची मुक्तो, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. काय म्हणतात अर्जुना? तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. आता आणखीन काय सांगायचं याच्यापेक्षा जास्त? अधिक फार काय सांगावं? हे ना तो आवडे मज जीवाची नि पाडे, हेही येत थोकडे रूप करणे. तो कोण आहे? तो स्त्री आहे आणि मी पती. आणि पती पत्नींचं जसं प्रेम असतं एकमेकांच्यावरती, ते जसे एकमेकाला जितके आवडतात तितका हा भक्त आणि मी दोघांचंही एकमेकावरती प्रेम असतं. देव म्हणतात त्या भक्ताचं जितकं प्रेम माझ्यावरती आहे तितकंच प्रेम माझंही त्या भक्तावरती आहे. म्हणून मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय कोण असेल? जसं पत्नीला तिच्या जीवापेक्षाही जास्त प्रिय पती असतो. पतिविरहित ती राहू शकत नाही. पतिव्रता नेणे आणिकांचा धर्म,
सर्व भावे पती वरी लिया असं म्हटले. जसं सर्व भावाने ती पतीला आपलं वरलेलं असतं. तिने आपला पती हाच तो देव आहे असं ती मानते, असं तिच्या हृदयात तिने कोरून ठेवलेलं असतं आणि त्याची भावनेने प्रेमाने पूजा करते. तसं देव म्हणतो हा भक्त जो आहे तो भक्त त्या पतिव्रतेप्रमाणे माझा प्रिय आहे. जशी ती पतिव्रता सर्व भावाने आपल्या पतीला भजते, तसं एकमेव भगवंत पांडुरंगच माझा सर्व काही आहे. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा, हे दोघांचं नातं असं दृढ झालेलं आहे, पक्का झालेलं आहे असं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करतात. तरी पर्यंताची कहाणी हे बोलीची भारणी, येत व न बोलणी परी बोलावी श्रद्धा. आता इथे शब्द आलाय बोलीची भारणी. बोलीची भारणी काय म्हणजे भुरळ पडणे. ते प्रेमच असं आहे, ते भक्तीच अशा प्रकारची आहे की ते भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती ही माणसाला भुरळ पाडते. हो, भुरळ पाडते म्हणजे तो भगवंताची भक्ती करू लागला की त्याला बाकीच्या गोष्टीचा विसर पडून जातो. आपण म्हणतो भुरळ पडली बाबा, नाही का. म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी संसारिक आहेत या सगळ्या तो विसरून जातो. जसं पतिव्रता आणि पती यांच्या प्रेमामध्ये ते बाकीचं सगळं विसरून जाऊन त्यांचं एकरूप होतात. तसं भगवंत आणि भक्त ते सगळ्या गोष्टी विसरून जातात, त्यांना भुरळ पडते बाकीच्या गोष्टींची आणि ते एकमेकाशी एकरूप होतात. तू देव मी भक्त ऐसे करीगा, महाराज म्हणतो. भुरळ पडली म्हणजे काय, तू देव आणि मी भक्त, फक्त दोघं जण, बाकीचं सगळं विसरून जातात. अशा प्रकारचा तो भक्त असतो. तरी पर्यंताची कहाणी हे भुलीची भारणी, येत व न बोलणी परी बोलावी लागे श्रद्धा. बोलावी श्रद्धा. भगवंत म्हणतात काय होतं, देव म्हणतात की या भक्तांच्या सर्व गोष्टी मी बोलत असतो, भक्तांच्या विषयी मी सांगत असतो. पण हे सगळं सांगत असताना देव म्हणतात जशी भक्ताला भुरळ पडते तसं माझं आणि भक्ताचं इतकं प्रेम असतं की त्या प्रेमामध्ये मी बाकीचं सगळं विसरून जातो.